नमस्कार. मी भोईगौरव मासिकाचा मुख्य संपादक चंद्रकांत सोनारे. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मैं अकेला ही निकला था मंजिले मगर लोग आते गए और कारवा बनता गया. भोईगौरव मासिक प्रकाशित करण्याचा संकल्प मी गेल्या 15 वर्षापासून केला होता. मी 15 वर्ष अभराज्य या साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून कार्य केलं. मी बँकेतली नोकरी सांभाळून पत्रकारिता केली आणि या पत्रकारितेला न्याय देण्याचा सतत प्रयत्न केला. परंतु माझ्या मनामध्ये अनेकदा विचार येत होता की आपल्या समाजाचं एक स्वतंत्र मॅगझिन किंवा वृत्तपत्र असावं, आणि म्हणून मी तो मनाची चंग बांधला, संकल्पना केली आणि एक संकल्प केला की आपल्या समाजाचं स्वतंत्र मुखपत्र असावं. कारण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मॅगझिन आपल्या समाजाचं कुठेही नव्हतं. कुठेतरी त्रैमासिक प्रकाशित होतं, तेही रेग्युलर नव्हतं, परंतु नियमित प्रकाशित होणारं मॅगझिन असावं अशा माझ्या मनात अनेकदा विचार आला. आपल्या समाजातील नवोदित साहित्यिकांना लिहिण्याची संधी प्राप्त व्हावी, स्वतंत्र व्यासपीठ मिळावं, या उद्देशाने हे मासिक काढण्याचा चंग बांधला आणि कामाला लागलो. केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. मासिकाला 6 महिन्यात परवानगी मिळाली. भोईगौरव हे नाव निश्चित झालं. या नावाचं रजिस्ट्रेशन झालं. या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही मासिक काढू शकणार नाही, कारण हे रजिस्टर्ड नाव झालेलं आहे. आणि तो दिवस उजाडला 1 डिसेंबर 2018ला या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. अनेक लोक या समारंभाला उपस्थित होते आणि तेव्हापासून आजपर्यंत या मासिकाचं नियमित प्रकाशन सुरू आहे. मासिकाचा जेव्हा पहिला अंक प्रकाशित झाला तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक शंका आल्या की आपला समाज आपल्याला साथ देईल का, हे आपल्याला शक्य होईल का. आपला समाज अत्यंत गरीब आहे, परंतु तो आपल्याला साथ देईल का, लोक मासिक स्वीकारल का. परंतु मला याचा अभिमान आहे की लोकांनी साथ दिला. आणि कुठंतरी मी वाचलं होतं की सफलता मिलना न मिलना ये तो बात की बात है, लेकिन कोशिश भी न करना ये गलत बात है. या चारोळीने मला उभारी दिली आणि मी कामाला लागलो. पहिल्या अंकापासून तर आजपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये अंक प्रकाशित झाला. कोरोना काळामध्ये सुद्धा जेव्हा सगळा देश बंद होता, सगळी व्यवस्था थांबली होती, त्यावेळेला सुद्धा आम्ही मासिक प्रकाशित केलं. PDF च्या माध्यमातून लोकांपर्यंत मासिक पोहोचवलं. आम्ही थांबलो नाही. आज आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालं. आज आपण या मासिकाचा 5वा वर्धापन दिन साजरा करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मासिकाची व्याप्ती आहे आणि आज प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात या मासिकाचे प्रतिनिधी आहेत. आज 1000च्या जवळपास सभासद वर्ग आहे. या समाजाचं मुखपत्र म्हणून या मासिकाला मान्यता मिळाली आहे. दिवाळी अंकाला अनेक लोकांनी भरभरून साथ दिली. माझ्या संपादक मंडळातील लोक, माझे पूर्ण भोईगौरवचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, माझे समाज बांधव मला या मासिकाला सहकार्य देत आहे आणि त्याच्याचमुळं मी आज हे मासिक नियमित प्रकाशित करत आहे. 5वा वर्धापन समारंभ करत आहे. भोई तिथे भोईगौरव हा माझा संकल्प आहे. या समाजाच्या शेवटल्या माणसापर्यंत मासिक पोहोचावं ही माझी संकल्पना आहे आणि त्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. भोईगौरवचा 5वा वर्धापन दिवस आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे नागपुरात मोठा थाटात साजरा होणार आहे. 28 जानेवारीला शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये हा समारंभ साजरा होणार आहे. मी दरवर्षी वर्षातून एकदा या मासिकाचा उपक्रम घेत असतो. भोईगौरव हे फक्त मासिकच नाही, तर आपल्या समाजासाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. या मासिकाच्या माध्यमातून मी वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवित असतो. काही मधला काळ सोडला तर दरवर्षी आमचे वर्धापन समारंभ होतात. दरवर्षी जवळपास 100 लोकांचा सत्कार केला जातो आणि या वर्षी सुद्धा समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा
समाजातील खऱ्या गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. आम्ही प्रवेशिका मागितल्या होत्या, त्याची शेवटली तारीख 10 तारीख होती आणि 10 तारखेपर्यंत ज्याने ज्याने प्रवेशिका पाठविल्या अशा सर्व मान्यवरांचा सत्कार या समारंभात होणार आहे. सत्कार मूर्ती कार्यक्रमाला येईलच, त्यांच्यासोबत आप्तस्वकीय मंडळी सुद्धा यावी अशी आमची विनंती आहे. आणि या सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. कुठलंही काम हातात घेतलं तर ते पूर्ण करावं, कारण संकल्पना अस्तित्वात करण्यासाठी हिंमत लागते. आणि मी शेवटी एवढंच सांगतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. नमस्कार.